आणि आता मोठ्या बातम्या पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। जरांगेंचा बोलविता धनी कोण माहिती नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा। रश्मी शुक्लांना फोन टॅपिंगचा अनुभव, जरांगेंचा फोन टॅप करा। संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। मनोज जरांगेंना अशी भाषा बोलायला कोणीतरी तयार केलंय। जरांगेंना तयार करणारे कोण हे महाराष्ट्राला माहित आहे। ओएसडी कुणाचे, पीए कुणाचे, कोण तडजोडी करत होतं। विजय वडेट्टीवार यांचे जरांगेंना उद्देशून राज्य सरकारला सवाल। जरांगेंना ऑपरेट करणारा नेता कोण हे सर्वांना माहिती। ज्या वरिष्ठ नेत्याचा पक्ष संपलाय ते जरांगेंना ऑपरेट करत आहेत। आशिष देशमुख यांचं नाव न घेता शरद पवार यांच्यावर निशाणा। फडणवीसांनी रात्री सोशल मीडियावर बंदुकीचा फोटो टाकला। हा प्रयोग रात्रीच होणार होता, पण फडणवीसांचा रात्रीचा डाव मोडला। फडणवीसांच्या पोस्टवरून जरांगेंचं वक्तव्य। उद्यापर्यंत महाविकास आघाडीने जागा वाटपाबाबत तपशील कळवावा। वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांचं उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र। डॉक्टरांचं पथक जरांगेंच्या उपोषण स्थळी, मनोज जरांगे यांची डॉक्टरांकडून तपासणी। बीड जालना जिल्ह्याची बॉर्डर सील, बीड जिल्ह्यामध्ये 38 ठिकाणी नाकाबंदी, परवानगीशिवाय प्रवेश नाही। मराठवाड्यामधील 3 जिल्ह्यांमध्ये एसटी आणि इंटरनेट सेवा बंद। छत्रपती संभाजीनगर आणि जालना, बीडमध्ये सेवा बंद। जालन्यातील तीर्थपुरी शहरामध्ये अज्ञात व्यक्तींनी एसटी जाळली। तीर्थपुरी शहरामधील बाजारपेठ सध्या पूर्णपणे बंद।